आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र। जीवाला धोका असल्याचं बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र। माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते, बच्चू कडू यांची माहिती। विधानसभेसाठी विदर्भातून 20 जागांसाठी आमची मागणी। लोकसभेमध्ये झालं ते झालं, विधानसभेत जास्त जागा निवडून आणणार, अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। नागपुरातील 6 पैकी 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा। रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभेत ठाकरे गटाची तयारी सुरू। ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांची माहिती। जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही, एकत्रितपणे रणनीती ठरवणार, भाजप मुक्त महाराष्ट्राचा आमचा उद्देश। जागा वाटपावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। लोकसभेनंतर आता निवडणूक आयोगाकडून सुद्धा विधानसभेची तयारी। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना। मतदान केंद्रावरील अडचणी सुद्धा दूर केल्या जाणार। देशामध्ये लोकशाहीच्या नावानं डोंबाराचा खेळ सुरू। केजरीवालांची अटक बेकायदेशीर, कोर्टाने सांगितलं। राऊतांची केजरीवालांच्या जामिनावर प्रतिक्रिया। जळगावमध्ये काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढण्याच्या तयारीत। 11 विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती। कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेत। संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांनी गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीमध्ये केला अशी टीका। वरळीमध्ये बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं, हे विसरायला लावू नका। बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, तर आदित्य ठाकरेंसाठी कुणीही पाठिंबा मागितला नाही, पेडणेकरांचं उत्तर।